एक चांगली जागरूक नागरिक म्हणून ना मी तुम्हाला ही गोष्ट सांगते. असं सांगायला नाही पाहिजे, कारण हा माझा मूर्खपणा आहे. तुम्ही मूर्ख म्हणून कमेंट पण कराल. पण आता जे खरंच प्रकरण समोर आले ना, त्यावरून तरी मला हे सांगावंसं वाटतं आहे. आता मी कुठल्या बाबाकडं किंवा कोणाकडे गेले नव्हते. बघा, आपल्या आयुष्यात आमच्या एवढ्या एवढ्या मोठ्या संसारामध्ये आम्ही कधी हारलो नाही, खचलो नाही किंवा कुठल्या गोष्टी करायला गेलो नाही. मी कायम म्हणजे शिवमची शांती वगैरे केली, म्हणजे देवधर्म जे आहे ते केले. पण असले गंडे दोरे लिंबू नारळ कधी घरामध्ये बांधलं नाही. पण आता काही गोष्टींसाठी आपण खूप वाट बघतो आणि त्या गोष्टी होत नाहीत ना, त्यावेळेला आपण असा कोणाचा तरी आधार घ्यायला बघतो. तर हे ऑनलाईन माझ्या मिस्टरांनी मागवलं होतं. याच्यामध्ये काय होतं ना, हे टाकून द्यायच्या आधी म्हणजे विसर्जन करायच्या आधी ना मी हे उघडून बघितलं, तर दोरे होते अख्खेचे अख्खे रीळ बांधलेले होते आणि त्यात पुडी होती आणि त्या पुडीमध्ये फक्त आणि फक्त मला वाटतं हवन सामग्री होती. पण त्यांनी देताना असं बोललं होतं की नाही हो, आम्ही हिमालयामधून साधना करून हे मागवणार आणि तुम्हाला देणार, 7 दिवसात तुमचं काम होणार. आता आमचं काम तर काही झालं नाही झालं ह्या गोष्टी मी विचारच करत नाही आता. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की माझा अनुभव आणि कायम मी कधीच गेले नव्हते कुठलं, मी असल्या चुका कधी केल्याच नव्हत्या. आपल्यामध्ये ना फक्त आपल्यामध्ये देव आणि आपणच असलो पाहिजे आणि त्याच्यामध्ये नामस्मरण आणि भक्ती आणि श्रद्धा असली पाहिजे. बाकी काहीच नाही पाहिजे आपल्याला. एवढ्याच 2 गोष्टी पाहिजे. मध्ये जर तो कोणी येत असेल ना, तर रॉंग नंबर आहे म्हणून ठरवायचं आणि सोडून द्यायचं. मी केलेली चूक तुम्ही करू नका. आणि दुसरं म्हणजे ब्रह्मदेवाने लिहिलेला शब्द आणि दुसरा सटवाईने टाकलेला अक्षर कधीच बदलू शकत नाही. आपल्या आयुष्यात येणारं वादळ वारे संघर्ष सगळ्याला आपण तयार राहायचं, कोणीही बदलू शकत नाही. जर बदलता आलं असतं तर प्रभू रामचंद्राचा आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होता, पण ते वनवासाला गेले. बदलू शकले असते, ते देव होते पण